दंडोत प्रणाम. परमेश्वराच्या सकळे देवता, त्याचप्रमाणे सकळे ज्ञान, सकळे विज्ञान या शक्ती आहे. जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे आणाचा आण करणे, ते म्हणजे विज्ञान. आता यामध्ये स्वरूप हे ज्ञानमय आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञानशक्ती असणे हे वेगळं आणि स्वरूप ज्ञानमय असणं हे वेगळं. जसे गुण आणि धर्माचे असते, त्याचप्रमाणे ज्ञान व विज्ञानाचं असतं. जे देता घेता येतं त्याला म्हणतात गुण, आणि जे देता घेता येत नाही त्याला म्हणतात धर्म. गुलाबाचा जसा कलर हा धर्म आहे, सुगंध हा त्याचा गुण आहे. गुण देता घेता येतात, परंतु धर्म मात्र घेता देता येत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या ज्या शक्ती आहे, आणि जड शक्ती, चेतन शक्तीच्या माध्यमातून स्वरूपांग शक्ती आणि बाहेरून घेतलेली शक्ती, यामधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. परमेश्वरचे कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेत असताना ह्या ज्ञानाच्या गोष्टी, तत्व सिद्धांताच्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या तरच परमेश्वर ही वस्तू काय आहे आपल्याला कळेल. आणि ते कळाल्यानंतरच परमेश्वराला अनन्यभावी शरण आपल्याला जाऊन त्या परमेश्वराला प्राप्त करता येईल. यदा कदाचित आपण हे जर समजून नाही घेतलं, जाणून नाही घेतलं, तर आजपर्यंत जे अन्यथा ज्ञानाने आपण कशालाही कोणालाही परमेश्वर समजून भक्ती करत आलो, आणि म्हणून ती सृष्टी, तो जन्म, ती भक्ती जशी वाया गेली तशीच आज पण होईल. आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञान काय आहे, विज्ञान काय आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विज्ञानाच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की ज्या ठिकाणी विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं, परंतु हे चुकीचं आहे. कारण परमेश्वरामध्ये ही विज्ञान आहे, आणि ह्या विज्ञान शक्तीमध्ये ही परमेश्वराची शक्ती आहे. विज्ञान जिथं आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथं विज्ञान आहे. खोलवर विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, ह्या जगामध्ये चमत्कार वगैरे असं काही नसतं. अंधश्रद्धा, कर्मकांड, विधी ह्या ज्या गोष्टी आहे, या धर्माच्या नावाखालची चुकीची अन्यथा ज्ञान असतं. आणि म्हणून आपण धर्म समजून घेतल्यानंतर आपण यातून बाहेर पडून परमेश्वराची प्राप्तीसाठी परमेश्वराची अनन्य भक्ती आपण करू शकू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.